गणेशाय नमः. की पंचफळे लागली वृक्षाशी, ती जड कदा न होती तयाशी. बघा, आंबा जरी लहान असला आणि त्याला जर आंबे लागले मोठे मोठे असे, तर त्या आंबा लवल, पण ते झाड पडत नाही कधी. त्याप्रमाणे की उदयाद्रीवरी तेजोराशी पंचसूर्य उगवले. आणि एकाच दिवशी जर 5 सूर्य उगवले तर त्याचा प्रकाश सुद्धा तेवढाच पडणार. का तर 5 सूर्याचा प्रकाश जगाला सहन होणार नाही. हो, म्हणून मेन सूर्यनारायण जो आहे त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावं लागतं. एक बाकीच्या सूर्य असणाऱ्यांना सुद्धा, म्हणजे जसा इंद्र आहे आणि त्याच्या आज्ञेमध्ये सगळं देव आहेत. आणि जे अविनाशी परब्रह्म आहेत, शिव विष्णू आणि हे ब्रह्म, ह्यांच्या आधीन त्यानं वागावं लागतं. असं असो घेऊन 5 जण हनुमंत कृपा हे गमन, यावरी मंगल भगिनीचा रमण, हनुमंताशी विनवितसे. अरे रामाने हात जोडले बाबा. अरे बाबा थांब, हात जोडतो तुला मी, ऐक माझं तरी ऐक. अरे नको कोणाचं ऐकू, सगळ्याला घेऊन नको चलू तिकडं. असं मारुती ऐके प्राण सखया, विचारा विने भरती क्रिया, न करावे कदा हे चर्या, श्रेष्ठांच्या शे पूर्वी हुनी. बघा मोठी मोठी माणसं काय म्हणते ती, ए यार तुला लहानच अजून, तुला नाही ते काम परवडणार, तुला ते काम होणार नाही, किंवा तुला अजून ज्ञान कमी आहे, तो अज्ञान आहेस, अशी मोठी मोठी लोक लहानांना म्हणतात. त्याप्रमाणे राम म्हणले, अरे हनुमंता पुढं काय होणार आहे हो तुलाही माहीत आहे, आणि पाठीमागनं काय करत आलो हे तुलाही माहिती आहे. मग असं का करतो बाबा, असं करू नको. यावरी मंगल भगणीचा रमण, हनुमंताशी विनवितसे, मारुत्या ऐके प्राण सखया, विचारा विने भलती क्रिया, न करावी कदा हे चर्या, श्रेष्ठांच्या शे पूर्वी हुने. ऐशे विनविता रघुनंदन, मग उतरले 5ही जण. राम श्रीराम असे बोलल्याबरोबर सगळे बाकीचे खाली उतरले. जनक जापतीचे चरण, सप्रेम धरले हनुमंते. खाली उतरल्याबरोबर श्रीरामाचं पाय धरले. सुग्रीव जांबुवंत नळ निळ, वर्णिती अनिलात्मजाचे बळ, यावरी तो तमाल निळ, सभा करुणी बैसला. आणि मग श्रीरामाने सभा भरवली आणि ते श्रीराम बसले आणि काय बोलू लागले. सुग्रीव जांबुवंत, कृष्ण अवतारामध्ये जांबुवंताने कृष्णाशी मल्लयुद्ध केलं. बोला, कारण राम बोलले होते द्वापर युगामध्ये मी तुझ्या संग मल्लयुद्ध करीन. कारण तुझी काय आहे, तुझं मन काय म्हणतंय की रामाने माझ्या संग मल्लयुद्ध केलं पाहिजे, पण ह्या अवतारात नाही. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारात मी तुझ्या संग हे मल्लयुद्ध करीन आणि तुला जिंकीन. आणि मी कोणत्या कारणाने येईन, मी माझ्या कृष्ण रूपामध्येच येईन, पण नंतर तुम्हाला ओळखशील, मग तुझं मल्लयुद्ध होईल. आणि मग ती जांबुवंताची मुलगी जांबुवंती, कृष्णाची पट्टराणी आहे ती. असं सुग्रीव जांबुवंत नळ निळ, ह्या नळ आणि नील ह्या दगडावरती श्रीराम श्रीराम अक्षर टाकल्याबरोबर ते दगड तरायचे समुद्रावर. आणि दुसऱ्याकडे नाव टाकलं तर दुसऱ्याकडे नाव टाकलं श्रीरामाचं, दगड तरत नव्हते. असे नल आणि निळ होते. वर्णिती अनिलात्मजे बळ, यावरी तो तमाल निळ, सभा करुणी बैसला. श्रीराम पुषे मारुती प्रती, कैशी असे लंकेची गती, राक्षस वर्तती कोणे रीती, कायाचरती पुण्यक्रिया. म्हणजे त्या ठिकाणचे प्रजा जे आहे राक्षस रूपी, हे काय पुण्य करतात. यावरी चातुर्य रत्नाकर, बोले लोक प्राणेश कुमर, जैसा शक्रानी अंगिरा कुमर, करती विचारे कांती, 300 गाव लांब लंका. बघा, 300 गाव लांब लंका, रेखोनी दाविली रघुनाथा. 300 गाव मध्ये सोडून मग लंका, इतकी लांब लंका. तर 300 गावं म्हणजे पुण्यमत्री असतील का नाही 300 गावं तरी, कमी पडते. उलटं गेलं पार ह्याच्यापर्यंत, कुठं इथनं मुंबई धरा,
तीनशे गाव लांब लंका रेखोनी दाविली रघुनायका सकळ सदनांचे करुणी संख्या ठाये ठाये दाखविली. तिथं सगळा नकाशा हनुमंताने काढून दाखवला. जे का मर्गज पाषाण त्यांचे 5 लक्ष गृहे जाण. बघा ऐक, जे का मर्गज पाषाण त्यांची 5 लक्ष गृहे जाण. 7 लक्ष दैदिप्यमान विटबंदी मंदिरे ताम्राने काशे निखिळ 5 कोटी सदने निर्मळ सुवर्णाची अत्यंत सबळ 7 कोटी राघवेंद्रा. केवढी मोठी लंका असेल सांग. आणि ती समुद्राच्या मध्यभागी होती. हेमरत्ने अलंकृत 9 कोटी शिवालय तेथ. एक नाही अर्ध नाही 9 कोटी शिवालय. किती मोठा भक्त असेल हा. रुद्राभिषेक नैवेद्य बहुत त्रिकाळ चालविती राक्षस. एवढ्या मंदिरांचं रोज नैवेद्य पूजा अर्चा चालते. 9 कोटी एवढी तिथं शिवालय आहेत. एवढी जी पूजा अर्चा होते रोज. असुरांच्या गृही पूर्ण अग्निहोत्र वेदाध्ययन. रोज प्रत्येक मंदिरामध्ये वेदांचं वाचन होतं. असं आहे. रुद्राक्ष माळा भूषण युती चर्चन कृतिपय. सगळेच भक्त जेवढे आहेत तेवढे कोट्यानं कोटी आहेत. एवढे इतकी महान भक्ती करतात की बोलायचं काम नाही. आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. मुख्य रावणे सुबुद्धीपूर्ण टाकली वेदांची खंडे करुण. स्वतः रावणाने वेदांची खंडे खंडे केली. मग 4 वेदाचे किती वेद बनवले पता नाही. तपाचरती दारुण ठाई ठाई राक्षस. ठाई ठाई म्हणजे क्षणाक्षणाला पावला पावले राक्षस आहेत. आणि पावले पावले देवांची सेवा चालते आणि तप करतात हे लोक. ऐशे बोलता वायुनंदन रघुनाथ झाला उद्विग्न. म्हणजे रामाला काळजी वाटू लागली. असे लोक आहेत म्हणल्यानंतर रघुनाथ झाला उद्विग्न. ऐशी लंका पुण्यपरायण ते मज सर्वता नाटोपे. एवढी मोठी लंका आणि एवढे मोठे राक्षस आणि असं तप असं दान धर्म. हो आता हे मला हे ऐकल का ह्यो. आता हे मला आवडणार नाही. कारण जिथं सत्कर्म असतं तिथं काळ आल्यासुद्धा त्या काळाला नमस्ते करावं लागतं. त्या सत्कर्माच्या घरी आल्यावर तसं कोणाला नाही काय करता येत नाही. किंवा भगवान जरी आले तरी पुंडलिकाला विचारावं लागलं विठ्ठलाला. हे पुंडलिका अरे मी किती वेळ उभा आहे. अरे बघत सुद्धा नाही माझ्याकडे बघ तरी. अरे माझे पाय दुखायला आले. कुठं उभा राहो कुठं बसो. फिकलीट. आणि ते विठू रूपी नावाचा एक दैत्य होता. हो आणि तो शापामुळे वीट झाला होता. आणि ती विठ्ठलाने पायाखाली धरल्यानंतर त्याचा उद्धार होणार होता. अशी ती वीट होती. ती वीट पुंडलिकाने फेकल्याबरोबर नदीपासून अर्ध्या मैला जाऊन पडली. आणि तिथं ते उभे राहिले जाऊन. म्हणून ऐसे जेथे सतकर्म चरण तेथे नांदे यश कीर्ती कल्याण. तरी ते हातान हे लंका भुवन बहु यत्न करिताही. आपण किती प्रयत्न केले तरी थोडं पुण्यवान हे भवन आहे. पुण्यवान लंका आहे सर्व. आणि आपण कसं यांचं हे करू शकतो. आपलं आवरू शकत नाहीत हे लोक. तेव्हा क्षण एक रघुनाथ निवांत बोले चिंताक्रांत. राम असेच बसले खाली मन घालून आणि चिंताक्रांत जे विचार करू लागले. आणि काय बोलू लागले. भोवते वानर तटस्थ पाहू लागले ते काळे. आणि वानर लोक हिरमुसले आणि गपचूप उभे राहिले. मग असे राम म्हणे मारुती तुहा सांगितली राक्षसांची स्थिती. परिदया क्षमा उपरती शांती विरक्ती मोक्ष जया. अरे म्हणले मी साक्षात नारायण आहे. मी जे सर्व निर्माण केलंय आणि ते माझीच भक्ती करतायत. अरे शिव मीच आहे नारायण बी मीच आहे. शिवाची भक्ती करतात म्हणतात माझीच भक्ती करतायत ते. आता ह्यांना कसं मारायचं. शौचाने धर्मदान म्हणजे शौचात जरी गेले तरी हातपाय धुतल्याशिवाय स्नान केल्याशिवाय घरात पाय टाकत नव्हते.
बाहेर स्नान करणार, मग घरात प्रवेश करणार, तरच मग भक्तिमार्ग स्वीकारणार, नाही तर स्वीकारणार नाही. अशी माणसं होती ती, असे राक्षस होते. मग श्रीराम म्हणे मारुती, तू सांगितली राक्षसांची स्थिती, परिदया क्षमा उपरती, शांती विरक्ती मुख्य जया, शौचानी धर्मदान असुरे करती की अनुदिन, यावरी सीता संताप हरण, काय वचन बोलिला. त्यावेळी हा सीतेचा राम मनाला संताप करू लागला आणि काय म्हणू लागला, क्षमा दया शुद्धांतर, शौचदान धर्म पवित्र, हे लंके माझी अनुमात्र, सर्वताही नशेची. हे जे तू सांगितलंस हे लंकेमध्ये नाही पाहिजे. पुण्य, व्रत, वैकल्य आणि भगवंताची सेवा हे कुणाकडेच नाही पाहिजे, तरच आपण ह्यांना मारू शकतो. एवढे पुण्यवान आहेत म्हटल्यानंतर आपण ह्यांना नाही मारू शकत, कारण शेवटी भक्त माझेच. शिवाचे भक्त गेले तर ते माझेच भक्त आहेत, कारण मी शिव आहे, मीच नारायण आहे. ह्यांना मारायचं कसं सांग. म्हणून सांगितलं, परमधर्मी निर्दय सुर, कापट्यचर्या तपक्रूर. कसे आहेत ते? अधर्मी आहेत, निर्दय आहेत, कपटे आहेत, पण तपाला एक नंबर असतात. अत्यंत खळ दुराचार, मद्यप्राशक उन्मंत ते. दारू पिणारे, मांस खाणारे, माणसाला खाणारे असे राक्षस आहेत. पण तप एक निष्ठेनं करतात, जपमाळा एक निष्ठेनं करतात, म्हणजे भगवंती त्यांच्यावर प्रहार करू शकत नाही. मारुतीचे वचन ऐकून हास्यमुख होय चाच पाणी, तरी ते लंका घेईन एक क्षणी, पापखाने वस्ती जेथे. आणि सांगितलं, हनुमंताने सांगितलं, अहो काळजी करू नका, हे जरी पुण्यगत असले तर शेवटी लोक वाईटच आहेत ना. आपल्याला कसं पुण्य म्हणजे पुण्यच करते, ती पाप करत नाहीत, वाईट काय करत नाहीत, पण हे नुसते वाईटच करतात ना. मग जरी पुण्यवान असले तर त्यामध्ये आपण काय ते डोकं चालवू की. अंतरी दया क्षमा नाही, मग वृत्ते तपे जाळीशी काही, तो जरी पडला शास्त्रे साही, व्यर्थ काय ते वटवट. माणूस किती बी ज्ञानी असला, किती बी ज्ञानी, महाज्ञानी, महापंडित, पण जर ते दारू पित असेल, मटणं खात असेल, लोकांना वाईट बोलत असेल, वाईट कामं करत असेल, हो तर ते ज्ञान तरी काय कामाचं आहे. मग ते ज्ञान आहे म्हणून त्याला सोडण्यापेक्षा त्याला मारलेलं परवडलं. रावण महापंडित आहे, चारे वेदाचे वेद करणारा माणूस आहे, तो चारे वेद बोलणारा माणूस आहे, सगळे देवपंथी खाण्यात आहे, फार मोठा आहे, आपल्यासारखा श्रेष्ठ आहे, पण तरीसुद्धा त्याचं कर्म कसं आहे, वाईट आहे, अधर्मी आहे. हो म्हणजे त्याला मारलंच पाहिजे. अंतरी दया क्षमा नाही, मग वृत्ते तपजाळीशी काही, तो जरी पडला शास्त्रे साही, व्यर्थ काय ते वटवट. नटा माझील कामिन, की कोलाटियाचे शुरत्व पूर्ण, की भ्रष्टाचे तत्वज्ञान, की शांतीपूर्ण सर्पाची. काय सांगितलं? नट असतो, हो नट असतो, तो नाटकामध्ये पतीचं रूप घेतो, हो कुणी भावाचं रूप घेतो. मग नकलीच कामीण असते ती त्या नटाची. पती झाला तर ती बायको नकलीच, ह्यो बी नकली. आणि पुढं काय सांगितलं? कोलाट्याचा खेळ चालतो, पण त्यामधली माणसंसुद्धा सगळी कशी असतात? नकलीच असते ती, असलं कोणी नसतं. की कोलाटियाचे शुरत्व पूर्ण, की भ्रष्टाचे तत्वज्ञान. जो माणूस भ्रष्ट आहे, क्षणाला पापच करतोय, त्याला पुण्य माहीतच नाही, त्याला ज्ञान काहीच माहीत नाही, आणि नुसतं त्याचं काम एकच की ह्याला बोल, त्याला बोल, त्याला मार, ह्याला कर, तर त्या माणसाचा नाश होणं गरजेचं आहे. म्हणून आणि पुढं काय सांगितलं? की शांतीपूर्ण सर्पाची. नागानं फणी काढल्यावर नाक किती सुंदर दिसतं, 10चा आकडा, एवढ्या फण्या, पण तो कधी दंश करेल पता लागायचा नाही. हां दंश केल्याशिवाय तो राहणार नाही, कारण तो नागच आहे. तसा तो रावण जरी असला आणि तिथले राक्षस लोक जरी तप करत असले तर शेवटी ते पापीच आहेत, म्हणजे त्यांना वाईट केल्याशिवाय काय जुळत नाही.
हां असं असतं ते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.